भारतवर्ष ही संत महात्म्यांची भूमी, ऋषीमुनींची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याच भारतातल्या एका पवित्र प्रदेशात नर्मदा नदीच्या रम्य तीरावर हा प्रसंग घडला. मंडळी, नर्मदा माईचं पाणी म्हणजे जणू अमृताची धार. अतिशय संथ, शांत आणि पवित्रपणे ती वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर गर्द हिरवी वनराई नटलेली होती. आकाशाशी स्पर्धा करतील असे उंचच उंच वृक्ष तिथे होते. त्यांच्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्षी रमले होते. सर्वत्र आल्हाददायक असा निसर्ग पसरलेला. त्या शांत वातावरणात सुस्वर मंत्रघोष सतत गुंजत होता. ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः असा जप अखंड सुरू होता. या पवित्र नर्मदेच्या तीरावर एक आश्रम वसलेला होता. माहीत आहे कोणाचा आश्रम? सप्तर्षींमधील एक महान तपस्वी, ज्यांच्या बुद्धिमत्तेला साक्षात देवगुरु बृहस्पतीही वंदन करतील असे तेजस्वी ऋषी महामुनी भारद्वाज यांचा तो आश्रम होता. अहो, काय सांगावं त्या आश्रमाचं वैभव. त्या आश्रमाच्या परिसरात प्रेम आणि शांतता अशी नांदत होती की वाघ आणि गायी देखील एकाच घाटावर येऊन पाण्याच्या धारेत तृप्त होत. सिंहाचा गर्जणारा आवाज आणि कोकिळेचं मधुर कुहू गान या ठिकाणी एकाच सुरात मिसळलं होतं. द्वेष, मत्सर, हिंसा या संकल्पनाच तिथे नम्या. ज्ञान आणि भक्तीचा अखंड दीप तेथे तेवत होता. भारद्वाज ऋषी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच जणू. वेदांचा अतूट अभ्यास, शस्त्रविद्येचं प्रचंड ज्ञान आणि आकाशातील ग्रह नक्षत्रांचे रहस्य यांची त्यांना पूर्ण जाण होती. देशाच्या दूर कोपऱ्यातून हजारो शिष्य त्यांच्या आश्रमात विद्या शिकायला येत असत. रोज पहाटे जेव्हा भारद्वाज ऋषी स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला नदीकाठावर उभे राहत, तेव्हा त्यांच्या तपस्वी तेजाने स्वयं सूर्यदेवही क्षणभर थपकून जाईल असा दिव्य प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारद्वाज ऋषी हे गणपती बाप्पाचे परमभक्त होते. रोज सकाळी ते स्वतःच्या हातांनी शारूच्या मातीपासून गणरायाची छोटी मूर्ती घडवत आणि प्रेमाने तिची पूजा करीत. त्या मातीच्या गणपतीला ते 21 दुर्वांचे ताजे लहान मुळांचे पुंजके वाहत आणि लाल जास्वंदीचे फूल अर्पण करत. त्यानंतर तासनतास ते बाप्पाच्या ध्यानात लीन होत असत. असा हा गणेश भक्त महात्मा त्या आश्रमाचा अधिपती होता. खरं म्हणाल तर नियती कधी कुणासमोर काय आव्हान उभं करेल सांगता येत नाही. नेहमीप्रमाणे एक पहाट प्रसन्न प्रकाश घेऊन आली होती. पूर्व दिशेला हलकेसे तांबडे उजाडू लागले होते. पक्ष्यांचा किलबिलाट हवेत घुमू लागला होता. भारद्वाज ऋषी दररोजच्या नित्यकर्माप्रमाणे नर्मदेच्या निर्मळ पात्रात स्नानासाठी उतरले. थंडगार पाणी अंगाला लागल्याबरोबर त्यांच्या ध्यानस्थ मनाला एक विलक्षण ताजेपणा आला. त्यांनी पाण्याने ओंजळ भरून सूर्याकडे उचलली आणि सूर्यदेवाला नमस्कार करण्यास तयारी केली. तेवढ्यात ऋषींची दृष्टी नदीच्या दुसऱ्या काठावर गेली आणि ते स्तब्ध झाले. समोर स्वर्गातील अप्सरा घृताची जलक्रीडा करत होती. मंडळी, अप्सरा म्हणजे काय वर्णावी? जणू सौंदर्याची चालती बोलती खाणच. घृताचीचे केस काळ्याभोर मेघांसारखे सैल सोडलेले होते आणि तिची कांती चमचमत्या सुवर्णासारखी उजळून निघाली होती. घृताची नुकतीच स्नान करून नदीकाठावर वर येत होती. तेवढ्यात एक हलकी वाऱ्याची झुळूक आली आणि तिचं काहीसं वस्त्र बाजूला सरकलं. आता भारद्वाज ऋषी काही साधेसुधे नव्हते. ते उत्तम जितेंद्रिय होते, ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर कठोर संयम मिळवला होता. पण म्हणतात ना, विधिलिखित टळत नाही. एका क्षणासाठी का होईना त्या महापुरुषाच्या मनात कामभावनेची एक लहर डोकावली आणि त्याच क्षणी ऋषींचं तपोबल स्फुरण पावलं. क्षणमात्र निर्माण झालेल्या त्या वासना वेगामुळे त्यांचं तेज बाहेर पडलं. ऋषींना ती चूक झाल्याची जाणीव होताच ते व्यथित झाले. त्यांनी दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले आणि प्रभू गणेशाचे स्मरण करू लागले. भरद्वाज ऋषी मनोमनी म्हणाले, हे गणराया, मी अनाहित्यास अपराध केला आहे. मी माझ्या संकल्पांवर ठाम राहिलो नाही. या चुकलेल्या क्षणाचा परिणाम काहीही असो, ते तुझेच इच्छेला मानून स्वीकारतो. माझ्या तपस्येचे फळ तूच ठरव. पण लक्षात घ्या, ते तेज म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचं बीज नव्हे. ते होतं एका महान तपस्वीचं तपोबीज, ज्यात हजारो वर्षांच्या साधनेची शक्ती साठलेली होती. त्या तेजाने जर पृथ्वीला स्पर्श केला असता तर क्षणात भेगा पडल्या असत्या. ते जर पाण्यात पडले असते तर नदीचं पाणीही उकळून खवलं असतं. पण बाप्पाची कृपा बघा, अगदी त्याच वेळी पृथ्वी माता साक्षात प्रकट झाली. पृथ्वी देवीने ते चमचमीत तेज पाहिलं आणि विचार केला, हे तर एका थोर ऋषीचं तपोबीज आहे. हे वाया जाता कामा नये. या तेजातून जो जन्म होईल तो नक्कीच असामान्य असेल.
असा विचार करून भूमिमातेनं ते तेज अलगद स्वतःच्या उदरामध्ये आपल्या गर्भात सामावून घेतलं. काही काळ लोटला आणि त्या भूमिदेवीच्या गर्भातून एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पण मित्रहो, तो कोणाही सामान्य शिशुवाणी रडला नाही की त्याच्या जन्मावेळी आकाशात विजा चमकल्या नाहीत, परंतु त्या बाळाच्या अंगातून असा तेजोमय प्रकाश निघत होता की जणू एखादा लहान सूर्यच अवतरला आहे. त्याची कातडी कोणत्या रंगाची होती ठाऊक आहे? अगदी लाल भडक, जणू काही लाल निखारा, टवटवीत जास्वंदीच्या फुलासारखा लाल. त्या बाळाच्या शरीरातून उष्णतेच्या लहरी निघत होत्या. पृथ्वी मातेने प्रेमाने त्या तान्ह्या बाळाला उचलून आपल्या कुशीवर घेतलं. तिच्या मायेच्या थंड सावलीत त्या चिमुकल्याच्या अंगाची उष्णता जरा शांत झाली. देवीने वात्सल्याने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्याला नाव दिलं भौम, अर्थात पृथ्वीचा पुत्र. पण त्या बालकाचा लाल रंग पाहून ती त्याला प्रेमाने अंगारक असेही म्हणू लागली. पृथ्वी देवीला उमजलं की हा मुलगा तिचा असूनही त्याच्या पालनपोषणासाठी योग्य स्थान ऋषींच्या आश्रमातच आहे. तिने विचार केला, हा माझा पुत्र असला तरी याचे पिते भारद्वाज ऋषी आहेत. या बालकाला योग्य ज्ञान, शिस्त आणि संस्कार देण्याची क्षमता केवळ त्यांच्यातच आहे. असा निर्धार करून ती पृथ्वीदेवी त्या तेजस्वी तान्हुल्याला उराशी धरून भारद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे निघाली. त्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास भारद्वाज ऋषी आपल्या आश्रमातील पवित्र यज्ञकुंडाजवळ ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. इतक्यात आश्रमाच्या दाराजवळ एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. साक्षात पृथ्वी माता स्वतः बालरूपातल्या अंगारकालाच कडेवर घेऊन तेथे येऊन ठेपली होती. ऋषीवर, तिने मंद आवाजात हाक मारली. भारद्वाज ऋषींनी डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. पृथ्वी माता त्यांच्या समोर उभी आणि तिच्या बाहुपाशात लालपुष्ट तेजाने उजळलेलं एक सुंदर बालक. पृथ्वीदेवीने पुढे होत विनम्र स्वरात सांगितलं, हे महात्मन, हा आपला पुत्र आहे. आपल्या तेजातून आणि माझ्या गर्भातून याचा जन्म झाला आहे. कृपया या बालकाचा स्वीकार करा. याला आपल्या आश्रमात वाढवा आणि आपल्यासारखं प्रकांड पंडित, महान तपस्वी बनवा. भारद्वाज ऋषी काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्याच तेजापासून जन्मलेलं एक निष्पाप बाळ त्यांच्यासमोर होतं. त्यांनी दोन्ही हात पुढे करत वात्सल्याने त्या बाळाला आपल्या छातीशी कवटाळलं. त्या तपस्वी पित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. हर्षभरीत कंठाने ते फक्त इतकंच म्हणू शकले, ये माझ्या बाळा. आजपासून तू माझ्या आश्रमातच राहशील. मी तुला या विश्वातलं सर्व ज्ञान शिकवीन, सर्व कलांनी निपुण बनवीन. भूमिमाता ते दृश्य पाहून सुखावली. तिने ऋषींना नमस्कार केला आणि बाळावर प्रेमाने हात फिरवून आशीर्वाद देत अदृश्य झाली. अशा प्रकारे अंगारक ऋषींच्या आश्रमात वाढू लागला. ऋषी भारद्वाजांनी त्या बालकावर आपल्या वात्सल्याचा वर्षाव केला आणि त्याला वेदविद्या, धनुर्विद्या, शास्त्रविद्या अशा सर्व प्रकारचे शिक्षण देऊ लागले. जसजसा अंगारक मोठा होत गेला तसतसे त्याच्या अंगचे गुण पाहून सारे आश्रमवासीय थक्क होत होते. इतर लहान ऋषिकुमार नदीकाठावर मातीचे किल्ले बनवत खेळत, तर हा चिमुरडा पेटलेल्या अग्नीशी खेळण्यात दंग व्हायचा. बाकी मुले दुपारच्या उन्हात झाडांची सावली शोधत, पण अंगारक मात्र रणरणत्या उन्हाला अजिबात घाबरत नसे. भर दुपारी तो आसन घालून उग्र्या अंगाने तळपत्या सूर्याला तासनतास निशंकपणे पाहत बसायचा. त्याला लहानपणापासूनच लाल रंगाची विलक्षण आवड होती. लाल रंगाची फुलं, लाल रंगाची वस्त्र, लाल चंदनाचा सुवास, लाल रंग जणू त्याच्या प्राणात भिनलेला होता. तो जितका विचित्र स्वभावाचा वाटत होता तितकाच तो हुशारही होता बरं का. भारद्वाज ऋषींच्या गुरुकुलात जे काही तो शिकला ते सगळं त्याने लगेच आत्मसात केलं. अंगारकची वयाची 7-8 वर्ष अशीच शिक्षण आणि खेळात गेली. त्याला एक गोष्ट मात्र मनातून सतावू लागली होती. आश्रमात इतर मुलांचे आई वडील येत त्यांची चौकशी करत, अंगारकला मात्र स्वतःची आई कधी पाहायला मिळाली नव्हती. ऋषी भारद्वाजांनी त्याला केव्हाच सांगितलं होतं की त्याची आई अदृश्य रूपाने सदैव त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तो पृथ्वीचा पुत्र आहे. पण तरीही लहानग्या अंगारकाच्या मनात प्रश्नांची एक मालिका सुरू झाली होती. मी कोण आहे? माझा रंग असा का आहे? मला असं का वाटतं की हा आश्रम, ही पृथ्वी माझं अखेरचं ध्येय नाही? का मला पाहिलं की आकाश मला हाकारतंय? वय जेमतेम 8 वर्ष, पण विचार मात्र फार मोठे. एक शांत संध्याकाळी अंगारक नेहमीप्रमाणे अभ्यास करून पित्याजवळ बसला होता. भारद्वाज ऋषी समाधानी नजरेने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होते. आकाशात लक्ष लक्ष तारे लुकलुकत होते आणि आसपास निसर्गात आल्हाददायक शांतता होती. अंगारकाने हळूच प्रश्न केला,
बाबा, मला एक गोष्ट विचारू? ऋषींनी डोळे मिटून बोल बाळ असा असा आश्वासक प्रतिसाद दिला. अंगारक म्हणाला, बाबा मी खरंच कोण आहे? माझं अंग इतकं लाल का दिसतं? आणि रोज मला असं का वाटतं की माझं खरं घर या आश्रमात नाही तर कुठेतरी दूर त्या आकाशात आहे. मला सदैव त्या आकाशाची ओढ लागते, त्याचं आकर्षण वाटतं. असं का? ऋषींनाही आश्चर्य वाटलं. त्यांना जाणवलं की त्यांच्या लाडक्या मुलाला आता सत्य सांगण्याची आणि त्याच्या जीवनाचे ध्येय उलगडून दाखवण्याची वेळ आली आहे. भारद्वाज ऋषींनी अंगारकाला जवळ घेतलं, त्याचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाले, वत्सा अंगारका, तू काही साध्या कुळात जन्मलेला नाहीस. तुझा जन्मच एका महान कार्यासाठी झालेला आहे. तू भूमीचा पुत्र आहेस, पृथ्वी देवीचा चिरंजीव. परंतु लक्षात ठेव, जरी तुझे पाय पृथ्वीवर असतील तरी तुझं भाग्य मात्र गगनाला भिडणारं आहे. हे ऐकताच अंगारक त्यांच्याकडे बघत बसला. मग बाबा, मला काय करायला पाहिजे? मला माझ्या जीवनाचं ध्येय कसं गवसेल? त्याने पुढे विचारलं. हे ऐकून ऋषींनी चेहऱ्यावरचे तेज गंभीर केले. ते म्हणाले, बाळा, या भूतलावर मनुष्य जे काही मिळवू इच्छितो ते मिळवायचा एकच महान मार्ग आहे, तो म्हणजे तपश्चर्या. कठोर साधना आणि भक्तीशिवाय कोणतंही महान फळ मिळत नाही. तुला तुझी खरी ओळख पटवायची असेल, स्वत्व गवसवायचं असेल तर तुला त्या देवतेची आराधना करावी लागेल जी या संपूर्ण सृष्टीचं मूलाधार आहे, जी बुद्धीची दात्री आहे आणि जी सर्व विघ्नांचं हरण करणारी आहे. अंगारक अजूनही भारावलेल्या अवस्थेतच होता. तो कुठल्या देवतेबद्दल बोलत आहेत हे त्याला क्षणात उमगलं नाही. बाबा, कोण आहे ती देवता? त्याने विचारले. ऋषी भारद्वाजांनी दोन्ही हात जोडले, डोळे बंद केले आणि उद्गारले, तो म्हणजे माझा लाडका गजानन, आपला श्री गणेश. हे नाव ऐकताच अंगारकानेही आदराने हात जोडले. गणपती बाप्पाचे नाव ऐकल्यावर त्याच्या अंतःकरणात एक नवीनच उर्मी संचारली. त्याच क्षणी भारद्वाज ऋषींनी अंगारकाला एक महान संकल्प सोपवण्याचं ठरवलं. त्यांनी अंगारकाला नदीवर जाऊन स्नान करून यायला सांगितलं. अंगारक स्वच्छ स्नान करून आल्यावर त्यांनी त्याला लाल रंगाचे नवीन वस्त्र नेसवले. आश्रमातील देवकक्षेत गणपतीच्या मूर्तीसमोर एका पाटावर बसवून घेतलं. मग डोळे मिटून आणि पूर्ण चित्त एकाग्र करून ऋषींनी आपल्या शिष्यपुत्राच्या कानात एक बीजब मंत्र उच्चारला. ओम गंग गणपतये नमः. बाप्पाचं हे शक्तिमंत नाम मंत्ररूपानं अंगारकाच्या कानात पडताच त्याला अंगभर रोमांच उठले. जणू त्याच्या अंतरात्म्याला विद्युत शक्ती प्राप्त झाल्यासारखं त्याने अनुभवलं. ऋषी भारद्वाज म्हणाले, बाळा अंगारका, हा गणेश मंत्र आता तुला दिला आहे. हा मंत्र म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती वाहून नेणारी नदी आहे. आता तुझे कार्य एकच, या मंत्राचा आधार घेऊन तू तपस्येला बसायचं आहे. आश्रमाच्या जवळच अरण्यात एकांत जागा शोध आणि तिथेच निद्रादिक सर्व त्यागून भगवंताचं ध्यान सुरू कर. ध्यानात व्यत्यय आणण्याचं धाडस या परिसरात कुणीही करणार नाही याची काळजी मी घेईन. लक्षात ठेव, जोपर्यंत गणपती बाप्पा तुला प्रत्यक्ष दर्शन देत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. ऊन पडे, वारा सुटे, मुसळधार पाऊस कोसळो, जंगली प्राण्यांचा वावर असो किंवा प्रचंड भूक आणि तहान लागो, काहीही झालं तरी तुझे तप पूर्ण होत नाही तोवर तू डगमगता कामा नये. आपल्या पित्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द अंगारकाने काळजात कोरून ठेवला. अंगारकाने नम्र भावाने वडिलांच्या पायांवर डोकं ठेवलं. अश्रूंनी त्यांचे पाय पवित्र केले आणि ठाम निर्धाराने उद्गारला, बाबा, ज्याच्या दर्शनासाठी कुठल्याही किमतीवर मी आतुर आहे, तो बाप्पा जेव्हा भेटणार नाही तोवर हा अंगारक तिथून हलणार सुद्धा नाही. भारद्वाज ऋषींनी त्याला हृदयाशी कवटाळलं. कपाळावर प्रेमाचा हात ठेवला आणि मनोमन गणरायाला प्रार्थना केली की माझ्या लेकराचं रक्षण कर आणि त्याला सुखरूप दर्शन दे. हळूहळू तो लहान तपस्वी अरण्याकडे प्रस्थान करण्यास सज्ज झाला. मंडळी, बोलणं जितकं सोपं असतं तितकं करणं कठीण असतं. भला मोठा संकल्प घेऊन अवघ्या 8-10 वर्षांचा तो बालक घर सोडून निघाला. अंगारकाच्या डोळ्यात आपल्या ध्येयाची ज्योत तेवत होती. त्याने आश्रमाच्या जवळच नर्मदेच्या किनाऱ्यावर दाट वनराईत एक शांत कोपरा शोधला. उंच उंच वृक्षांनी वेढलेली ती जागा तपस्या करण्यासाठी अगदी उचित होती. आजूबाजूला हिंस्र श्वापदांचा वावर होता. दूर कुठेतरी वाघ, सिंह गर्जना करत होते. पण अंगारकाच्या मनात आपल्या बाप्पाच्या नावाचा असा काही दृढ धीर होता की त्याला कोणतीही भीती वाटेना. त्याने त्या निर्मनुष्य जागेवर जमिनीवरच कुशीचं आसन घातला. डोळे मिटले आणि पद्मासन अवस्था घेतली. शरीर स्थिर केलं, श्वास रोखला आणि मनाचा संपूर्ण केंद्रबिंदू एकच जागी नेऊन ठेवला, आपल्या प्रिय गणरायाच्या चरणी. हळूहळू त्याच्या मुखातून जप सुरू झाला. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः.
ओम गंग गणपतये नमः असे अक्षरशः अखंड नामस्मरण सुरू झाले. पहिले काही दिवस गेले. हळूहळू अंगारकाच्या शरीराला त्रास होऊ लागला. लहान लेकराला भूक लागली, तहान लागली, हातपाय दुखू लागले, मुंग्या यायला लागल्या. पण अंगारकाने मनाला बजावलं, थांब, लक्ष विचलित करू नकोस. आपण इथे का आलोत ते विसरू नको. बाप्पाचे दर्शन होईपर्यंत अन्नपाणी काहीही घेणार नाही. त्याच्या लहानशा चेहऱ्यावर एक अद्भुत सात्विक तेज चमकत होतं. त्या तेजाच्या छटेने परिसरातल्या किड्यामुंग्यांपासून हिंस्र श्वापदांपर्यंत सर्वजण दूर राहू लागले. काही जण तर त्याच्या आजूबाजूलाच शांतपणे बसून असायचे. हळूहळू दिवस महिने बनले आणि काही काळात वर्षसुद्धा सरू लागली. ऋतूंची चक्रे फिरू लागली तरी अंगारक अडोल उभा होता. उन्हाळा आला तेव्हा आकाशातून जणू अंगार बरसू लागले. वैशाख महिना. रणरणत ऊन पृथ्वीचा सत्यानाश करू लागलं. जिकडे पाहावं तिकडे सुकलेली जळालेली झाडं, तप्त जमीन, निघालेला रखरखाट. अंगारकाचं मात्र नावं, तो तिथेच ध्यानस्थ बसलेला. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. भयंकर गर्मीने भलेले अंगाची लाही लाही होत होती. डोळ्यांच्या पापण्या सोलताना जीवाचा आकांत होत होता. पण अंगारकाची तसूभरही हालचाल नाही. त्याच्या मनात एकच विचार, मी तर अग्नीपासूनच जन्मलोय, सूर्याच्या तापाची मला भीती कशाला? आणि त्या विचारात तो अजून तल्लीन झाला. कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आलाच. काळेकुट्टे ढग जमले. आभाळ फाटून मुसळधार पाऊस कोसळू लागला. प्रचंड विजा कडाडू लागल्या. बघता बघता नर्मदा रौद्ररूप धारण करून भरून वाहू लागली. अंगारक जिथे बसला होता तिथपर्यंत पुराचं पाणी येऊन पोहोचलं. डोळे मिटून तपस्येत असलेल्या त्या बालकाचा सर्व देह पावसाने पूर्णपणे भिजून गेला. कपडे अंगाला चिकटून राहिले. जोरदार वाऱ्याने आजूबाजूची झाडं लचकन मोडून पडू लागली. त्याच्या चहूबाजूंनी अंधार दाटून आला. त्या काळोख्या पावसाच्या रात्री काही विषारी कीटक आणि साप विंचू अंगारकाच्या अंगावर येऊन सरपटू लागले, चावे घेऊ लागले. पण त्या लहान तपस्वीच्या मुखातून बाहेर पडणारा एकमेव आवाज होता, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. इतर कुठलाही ध्वनी त्या नादात लोप पावला होता. पावसाळा गेला आणि हिवाळ्याची तीळ गोठवणारी थंडी पडू लागली. थंडी एवढी कडाक्याची की अंगारकासारखा चणीचा बालक हाडांचा सापळा बनून जाईल. श्वास घेतल्यावर तोंडातून वाफा निघतील अशी थंड बोचरी झळ हवा घेऊन येत होती. पण बघा, आमचा अंगारक तेव्हाही डगमगला नाही. इतकंच काय, तर आता बसण्याच्या ऐवजी त्यानं एका पायावर उभं राहून तप करण्याचा निर्धार केला. 2 हात जोडून तो एका पायावर उभा राहिला आणि गणनामाचा जप सुरू ठेवला. अशा स्थितीत शरीराचं संतुलन राखणंही कठीण. पण ज्याचं रक्षण स्वतः गणपती बाप्पा करतो त्याला कशाची भीती? दिवसाढवळ्या उन्हाळा असो वा रात्रीची हाडे गोठवणारी थंडी, त्या बालयोगीनं ध्यान सोडलं नाही. असं म्हणतात की अशा प्रकारे अंगारकाने 1-2 नव्हे तर वर्षानुवर्ष कठोर तप चालूच ठेवलं. देवांच्या वेळेनुसार तर त्याने हजारो वर्ष तिथेच बसून तप केले. इतका प्रदीर्घ काळ तो निश्चल बसून होता की त्याच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ बनवला. झाडांच्या वेलींनी त्याचा देह पूर्ण वेढला होता. तरीही त्याच्या शरीरातील प्राणज्योत विसावली नव्हती आणि मनातला भक्तीचा दिवा अखंड तेवतच होता. अंगारकाच्या कठोर तपस्येची उष्णता इतकी प्रखर झाली की तिचे लोट स्वर्गापर्यंत पोहोचले. स्वर्गातील देवराज इंद्रही हादरला. त्याला वाटलं, अरे देवा, कोण एवढी कठोर तपस्या करत आहे? कोणी माझं इंद्रपद हिरावून घ्यायला तर निघाला नाही ना? इंद्राने स्वर्गलोकी चौकशी केली असता समजलं की खाली पृथ्वी तलावर एखादा बालयोगी श्री गणेशाचा जप करत कठोर तपस्या करत आहे. इंद्र थक्क झाला. एक लहान मुलगा इतकी भयंकर तपश्चर्या करतोय हे पाहून त्याला विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदा त्याच्या मनात आलं, ह्याला तपेतून ढळवायला हवं का? नाहीतर हा एखादं मोठंच वरदान मिळवून आपल्याला संकटात टाकील. काही क्षण तो द्विधा मनस्थितीत राहिला. पण नंतर त्याने हात जोडले आणि म्हटलं, ज्या बालकाला स्वतः गणपती बाप्पाचं ध्येय आहे त्याला मी त्रास देऊ नये. माझं राज्य जाईल ही भीती त्याला नाही, कारण त्याची नजरच तसं काही मागण्यावर नाही. देवेंद्राने थोडा दिलासा घेतला. या दरम्यान अंगारकाची तपशक्ती अत्युच्च बिंदूपर्यंत पोहोचली होती. अखेर तो सुवर्णक्षण उजाडला. तो महिना माघ महिना होता. पक्ष कृष्ण पक्ष होता आणि तिथी चतुर्थीची होती. विशेष म्हणजे त्या दिवशी वार देखील मंगळवारच होता. जणू सारा योगच जुळून आला होता. त्या दिवशी पहाटेपासूनच काहीतरी आगळं वेगळं घडणार याची नांदी निसर्गानेच दिली.
तपोवनात सकाळपासून एक अनोखी शांतता पसरली होती. नेहमी जोराने वाहणारा वारा अचानक थंडगार आणि मंद झाला. पक्ष्यांनी देखील आपला किलबिलाट थांबवला. जणू सारी सृष्टीच निशब्द होऊन त्या महान क्षणाची प्रतीक्षा करू लागली. अचानक दुपारच्या सुमारास तपोवनातल्या वातावरणात विलक्षण बदल झाला. सकाळपासून गायब असलेला सूर्य जणू संधिप्रकाश घेऊन यायला तत्पर झाला होता. वारूळ बनलेल्या त्या अंगारकाच्या देहाभोवती एक दिव्य प्रकाश मंडळ फैलावू लागलं. हळूहळू तो तेजस्वी प्रकाश प्रखर होत गेला आणि वारुळासकट संपूर्ण परिसर उजळून निघाला. त्या तेजाची तीव्रता इतकी होती की 1000 सूर्य एकवटले तरी ते फिके पडतील. त्या प्रकाशाबरोबरच एक मंद परंतु सुवासिक वाऱ्याचा झुळूकही सोबत आला. त्या वाऱ्याबरोबर वातावरणात दरवळला तो एक अद्भुत गंध, कस्तुरीचा मादक सुवास, लाल जास्वंदीच्या फुलांचा ताजा घमघमाट आणि दुर्वांच्या पवित्र सुगंधाचा मिश्र परिमळ. तेवढ्यात एक गंभीर आणि घनगंभीर ओमकाराचा नाद आसमंतात घुमला. अंगारकाच्या देहात सूक्ष्म एक कंपन जाणवला. त्या नादाने त्याची समाधी सावध झाली. त्याच्या रोमरोमात एक आनंदाची लहर पसरली. इतक्या वर्षांच्या तपश्चर्यानंतर तो क्षण जवळ आला होता. त्याने हळूच आपले मिटलेले डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण त्या प्रखर तेजामुळे त्याला काहीच दिसेना. काही क्षणांनी त्याने निर्धाराने पुन्हा पापण्या उघडल्या आणि समोरील दृश्य पाहताच तो थक्क होऊन गेला. समोरच त्या वारुळासमोर साक्षात गणपती बाप्पा विराजमान झाले होते. मित्र हो, कसं वर्णावं ते रूप! जणू हजारो चंद्रांच्या शीतल प्रकाशाने उजळलेला गौरवर्ण देह, हत्तीचं मस्तक लाभलेलं मंगलमय मुखकमल, विशाल कपाळावर शुभ्र चंद्रकोर चमकत होती. पोट मोठं, ज्यात अख्खं ब्रह्मांड सामावलेलं आहे असं म्हणतात. गळ्यात लाल जास्वंद आणि गेंदाच्या फुलांची सुगंधी माळ. चारही हातात त्यांनी दिव्य आयुध आणि प्रतीकं धारण केली होती. एका हातात पाश, जो आपल्याला मोहमायेच्या बंधनातून सोडवतो. दुसऱ्या हातात अंकुश, जो उधळलेल्या मनाला ताळ्यावर आणतो. तिसऱ्या हातात मोदक, आनंद आणि समाधानाचं प्रतीक. आणि चौथा हात वरदहस्ताच्या मुद्रेत, जेणेकरून तो आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देतो. त्यांच्या पावलाजवळ त्यांचे वाहन, लहानसे मूषकही विनम्रपणे हजर होतं, जणू आपल्या स्वामीची स्तुतीच करत होतं. गणरायाचं ते अलौकिक रूप पाहून अंगारकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघरू लागले. त्याची अवस्था स्वप्नवत झाली होती. जे मोठमोठे देव, मुनी आणि योगी युगानुयुगे कठोर तप करूनही ज्याचं दर्शन मिळवू शकले नाहीत, ते आज एका बालकाला प्रत्यक्ष लाभत होतं. आनंद, भक्ती, प्रेम, आश्चर्य आणि कृतज्ञता, सगळ्या भावनांचा कल्लोळ त्याच्या छोट्या मनात उसळला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो क्षणभर स्तब्धच झाला. तेवढ्यात त्या दयामूर्ती बाप्पांचा मंद हास्य मिश्रित मधुर स्वर ऐकू आला. वत्स अंगारका, उठ बाळा, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. आता डोळे उघडून माझं दर्शन घे. गणपती बाप्पाचे हे मधुर वचन कानावर पडताच अंगारक जणू जागा झाला. वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्या कृपामयी दर्शनासाठी तो तळमळत होता, ते क्षण अखेर आलं होतं. त्याने झटकन आपल्या अंगाभोवतीचं वारूळ दूर केलं. मग अशक्त देहासकट जितक्या वेगाने जाऊ शकतो तितक्या वेगाने तो उठला आणि लटपट्ट्या पायांनी धावत जाऊन गणरायाच्या कमलासारख्या पायांवर आपलं मस्तक ठेवत साष्टांग दंडवत घातला. आपल्या छोट्या हातांनी बाप्पांच्या पायांचा स्पर्श करत तो हृदयापासून रडू लागला. देवा, बाप्पा, तू आलास, माझ्यावर कृपा केलीस, असे शब्द त्याच्या तोंडून निघाले आणि पुढच्या क्षणी आनंदाश्रूंनी त्याचा कंठ दाटून आला. बाप्पांनी स्वतः पुढे होत आपला गजमुख हस्त अंगारकाच्या डोक्यावर ठेवला. प्रेमाने त्याला उचलून उभं केलं आणि स्वतःच्या पितांबराने त्याचे अश्रू पुसले. गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्ताकडे पाहत हसतमुखाने म्हणाले, वत्स अंगारका, माग काय हवं ते माग. त्रैलोक्याचा मुकुट हवा आहे का तुला? इंद्र ब्रह्मादिकांचं राज्य हवंय की अमरत्व हवंय? अष्टसिद्धी नवनिधी हव्यात? सांग बाळ, आज गणपती तुझ्यावर मेहरबान झालाय. आज मी देणारा आहे आणि तू मागणारा आहेस. मागितलंच पाहिजे मला. एवढं ऐकताच अंगारकाने दोन्ही हात विनयाने जोडले. त्याच्या डोळ्यात अजूनही आनंदाश्रू होते, पण चेहऱ्यावर परमतृप्तीची छटा होती. तो नम्रपणे म्हणाला, हे गणराया, हे विघ्नहर्त्या, मला राज्य, पैसा, बळ काहीच नकोय. तुझं हे मनोहर रूप माझ्या डोळ्यांत भरून राहिलंय. यातच मला विश्वाचं सार मिळालं. ज्याच्या दर्शनासाठी थोर थोर योगी जन्मोजन्मी भटकत राहतात, त्या तुझ्या मोहमयी मूर्तीचं दर्शन आज मला झालं.
यापेक्षा मोठं भाग्य ते काय? गणपती बाप्पा आनंदाने हसले, म्हणाले, बाळा अंगारका, तुझी निस्सीम भक्ती पाहून माझं हृदय भरून आलं आहे. तू जगातील फार विरळा भक्तांपैकी एक आहेस, ज्याने स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. पण हे लक्षात ठेव, इतकं कठोर तप करून देखील तू काहीच वर मागणार नाहीस, असं होऊ शकत नाही. माझ्या आज्ञेचा मान राखून तुला काहीतरी वरदान घ्यावंच लागेल. बाप्पांचं हे प्रेमळ दटावणं ऐकून अंगारक काही क्षण विचार करू लागला. त्याचं कोवळं मन आत्ता इतरांसाठी काहीतरी भव्य कल्याणकारी मागण्यासाठी उत्सुक झालं. क्षणभराने अंगारकाने विनयाने म्हणलं, हे गणपते, हे जगन्नाथ, जर आपण मला काही वर द्यायचेच ठरवलं असेल तर मला असा आशीर्वाद द्या की जसा आज तू माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तसा कायमसाठी माझं नाव तुझ्या नावाशी जोडलं जावं. सूर्य आणि चंद्र या जगात असतील तोवर माझं नाव अमर राहो. भगवंता, माझ्या नावाने सतत तुझी आठवण भक्तांना होत राहो, अशी कृपा कर. अंगारकाच्या या विलक्षण विनंतीने गणपती बाप्पा भारावून गेले. मनातल्या मनात त्यांनी त्या चिमुकल्या भक्ताचं कौतुक केलं आणि उद्गारले, तथास्तु. गणपती बाप्पा त्याच्या भक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते. आपल्या करकमलांनी अंगारकाच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून त्यांनी स्पष्ट स्वरात 3 महान वरदान उच्चारले. पहिलं वरदान, अंगारका, तू पृथ्वीचा पुत्र आहेस, पण आता तुझे स्थान पृथ्वीवर नाही तर नभोमंडळात असेल. आजपासून तू देवांच्याही मांडीला मांडी लावून बसेल आणि सर्व देवांना मान्य असा होशील. तू मंगळ ग्रह म्हणून ओळखला जाशील आणि नवग्रह मंडळाचा तू एक सेनापती असशील. तुझ्या देहाचं तेज आकाशात एक लाल ताऱ्यासारखं सदैव चमकत राहील. अंगारकाने हात जोडून वरदान स्वीकारलं. दुसरं वरदान, आजची तिथी चतुर्थी आणि वार मंगळवार आहे. बाळा, आजच्या दिवशी तू तुझ्या तपाने मला प्रसन्न केलंस. त्यामुळे आजपासून जेव्हा जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थीला मंगळवार येईल त्या दिवशीची संकष्टी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. हा तुझ्या तपाचा आणि माझ्या वरदानाचा महिमा असेल. जोपर्यंत सृष्टी आहे तोवर ही अंगारकी चतुर्थी अबाधित राहील. हे ऐकून अंगारकाचा ऊर अभिमानाने भरून आला. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं वरदान, वर्षभरात 24 संकष्टी चतुर्थ्या येतात. जे भक्त दर महिन्यातल्या संकष्टीचं व्रत करतात त्यांना माझी कृपा मिळते. पण बाळा अंगारका, ज्याच्यामुळे मला इतका आनंद झाला आहे त्या तुझ्या नावाने मी हे वचन देतो. जो कुणी भक्त केवळ एका अंगारकी संकष्टीचं व्रत श्रद्धेने पार पाडेल त्याला वर्षभराच्या 24 संकष्टींचं पुण्यफळ गॉड मिळेल. ज्यांच्या जन्मपत्रिकेत मंगळ दोष आहे, ज्यांच्यावर कर्जाचं ओझं झालंय किंवा ज्यांची महत्त्वाची कामं अडकून पडली आहेत, अशा सर्वांनी जर या दिवशी मनापासून माझी पूजा करून माझं स्मरण केलं तर त्यांच्या आयुष्यातली सगळी विघ्न मी स्वतःच्या अंगावर घेईन. बाप्पांचे शब्द संपताच अंगारकाने आनंदाने शाउटिंग, गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष केला. त्या तान्ह्या भक्ताच्या नेत्रातून कृतज्ञतेचे अश्रू थांबेच नात. अशा रीतीने एका निस्सीम भक्ताच्या अपूर्व भक्तीने अंगारकी चतुर्थी हा मंगल दिवस प्रस्थापित झाला. गणपती बाप्पांनी आनंदाने आपल्या गळ्यातील फुलांचा हार काढून अंगारकाच्या गळ्यात घातला आणि त्याला आशीर्वाद देत अंतराळातील नवग्रहांच्या स्थानावर विराजमान केलं. तेव्हापासून आजपर्यंत मंगळ ग्रह गणपती बाप्पाचा प्रिय भक्त मानला जातो. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी आपण सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पासोबतच मंगल ग्रहालाही वंदन करतो. तर मंडळी, हा झाला आपल्या अंगारकी चतुर्थीचा इतिहास. आता तुम्ही म्हणाल की उद्या आपल्या अंगारकी संकष्टीचा दिवस आहे, तो आपण कसा साजरा करायचा, कोणकोणत्या विधींनी, भक्तीने आणि भावनेने हा दिवस पाळायचा याची माहिती घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भाव असेल पण विधी चुकली तर फळ प्राप्त होत नाही असं शास्त्र आहे. म्हणूनच आता जाणून घेऊया की उद्याचं व्रत कसं करावं. पहाटेची तयारी. अंगारकी संकष्टीच्या दिवशी पहाटे लवकर, शक्यतो सूर्योदयाच्या आधी उठावं. स्नानाच्या पाण्यात थोडंसं रक्तचंदन, लाल चंदन किंवा लाल जास्वंदाचं फूल टाकून त्या पाण्याने स्नान करावं. त्या दिवशी शक्यतो लाल रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. लाल हा रंग गणपती बाप्पाचा आणि मंगळ ग्रहाचा आवडता रंग मानला जातो. त्यामुळे या दिवशी लाल रंग धारण करणं शुभ मानलं जातं. घरातील देवघरात किंवा गणपतीच्या समोर पहिले गणरायाला स्नान घालावं. दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने गणपतीची भक्तिभावाने अभिषेक पूजा करावी. मग स्वच्छ पाण्याने मूर्ती स्नान घालून तिला हळद, कुंकू आणि चंदन लावावं. गणरायाला नवीन लाल वस्त्र किंवा उपरणे अर्पण केलं तर उत्तम. सर्वात महत्त्वाचं, बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करा आणि त्यासोबत लाल जास्वंदाचं फूल अर्पण करा. दुर्वा हे गणपतीचं अत्यंत प्रिय वर आहे,
कारण त्यात शीतलता आहे जी मंगळ ग्रहाच्या उष्णतेलाही शांत करते. नैवेद्य. पूजा झाल्यावर गणपती समोर नैवेद्य अर्पण करा. बाप्पाला सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. शक्य असल्यास 21 गरमागरम उकडीचे मोदक तयार करून अर्पण करा. ते जमलं नाही तर लाडू किंवा इतर कोणताही गोड नैवेद्य चालू शकतो, पण गणरायाला मोदकांचा विशेष प्रेम आहे हे लक्षात ठेवा. तसेच गूळ आणि नारळ यांचा नैवेद्य दाखवा. गूळ हा मंगळ ग्रहाचा कारक पदार्थ मानला जातो, म्हणून या दिवशी गूळ अर्पण करणे शुभ मानले जाते. उपवास. अंगारकी संकष्टीचा उपवास चंद्रोदय व्यापिनी असा असतो, म्हणजेच दिवसभर अन्न पूर्णतः त्यागायचं. काही भक्त या दिवशी पाणीही पित नाहीत, निर्जल व्रत. परंतु नवशिक्या भक्तांनी किंवा ज्यांना प्रकृतीची समस्या आहे त्यांनी पाणी, दूध, फळं यांचं सेवन करून उपवास करू शकतात. संपूर्ण दिवस मनात बाप्पाचं स्मरण ठेवायचं आणि शक्यतो ओम गंग गणपतये नमः किंवा गणपती बाप्पा मोरया असा जप करत राहायचा. चंद्रोदय होईपर्यंत अन्न किंवा अन्नाहार काहीच घ्यायचा नाही. चंद्रदर्शन आणि अर्घ्य. संध्याकाळी चंद्र उगवण्याची वेळ झाल्यावर चंद्रोदय बाहेर आकाशात चंद्रदेवाचे दर्शन घ्यावं. एक तांब्याचं भांडे स्वच्छ पाण्याने भरून घ्या. त्यात थोडं दूध, अक्षत म्हणजे तांदूळ, सुगंधी फूल आणि चिमूटभर चंदन टाका. मग अंगणात उभं राहून चंद्रदेवासमोर त्या तांब्यातील जल अर्घ्य म्हणून अर्पण करा. अर्घ्य देताना मनात प्रार्थना करा, हे चंद्रदेवा, तुमच्या रूपातून मला आज गणपती बाप्पाचं दर्शन घडलं आहे. माझा हा संकष्टीचा उपवास पूर्ण झाला आहे. आता मला आशीर्वाद द्या. अशा भावनेनं चंद्राला वंदन करा. मग पुन्हा देवघरात येऊन गणपतीची आरती करा. गणरायाला प्रसाद म्हणजेच नैवेद्य जो अर्पण केला होता तो दाखवा आणि तो प्रसाद घरच्या सगळ्यांत वाटा. नंतर आपणही उपवास सोडून अल्पप्राशन करून घ्या. श्रोते हो, अंगारकी संकष्टी चतुर्थी ही केवळ एक तिथी नाही, तर ती भक्तीच्या विजयाची अमर कहाणी आहे. पृथ्वीच्या एका मुलाने जेव्हा अखंड तप केलं तेव्हा त्याला देवपद मिळालं आणि त्याच्या नावाने एक शुभ दिवसही स्थिरावला. आपणही या कथेतून हे शिकतो की परमेश्वर भक्तांची परीक्षा घेत असला तरी त्यांच्या श्रद्धेचं फळ नक्की देतो. आयुष्यात आपल्याला काही उद्दिष्ट साध्य करायचं असेल, आयुष्यातली संकटं दूर करायची असतील, तर संयम, श्रद्धा आणि सबुरी हे अंगारकाने शिकवलेले धडे नेहमी लक्षात ठेवा. अंगारकाने घाई केली नाही. प्रसंग कठीण आले तरी त्याचा धीर सुटला नाही. अखेरीस गणपती बाप्पाने त्याच्यावर कृपा केलीच. आपणही बाप्पावर असा अढळ विश्वास ठेवूया. आपल्या सर्व अडचणी, चिंता आणि दुःख या विघ्नहर्त्याच्या चरणी अर्पण करूया. तो निश्चितपणे आपल्या जीवनात सुखशांतीचा मार्ग दाखवील. अंगारकाला जसं अढळ पद मिळालं तसं आपणांचंही आयुष्यात सुख, शांती आणि समाधानाचं अचल स्थान लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना. आजची ही पवित्र कथा इथे संपते, पण भक्तीचा प्रवास कधीच संपत नाही. तो अखंड चालूच राहतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांग आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा. कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.